भरत गोगावलेजी सर काय विरोधी पक्ष नेते पदावरून आक्रमक आहे विरोधक पहिल्याच दिवशी चलत आहे ना. आता ते आहेत ते आहेत, कारण त्यांना आता मिळत नाही बोललं तर ते आक्रमक राहणार. आता काय करायचं काय नाही, मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री सांगितलेलं आहे सभापती आणि अध्यक्षांकडं. आता ते निर्णय काय करतायत त्याच्यावरती बघूया. सुरुवातीला भास्कर जाधव यांचं नाव चर्चेत होतं, आता आदित्य ठाकरे यांचं नाव पुढे आलेलं आहे विरोधी पक्ष नेते पदावर. नाही ठीक आहे ना. आता ते त्यांचा प्रश्न आहे, कोणाकडलं द्यायचं कोणाला घ्यायचं काय करायचं ते ठरवतील. ते आम्ही कोण सांगणार असं आहे. पार्थ पवारवर जे आरोप झाले जमीन प्रकरणात, त्यामुळे सरकार बॅकफूटवर आहे असा आरोपही होतो. नाही ठीक आहे ना. आता ते आरोप प्रत्यारोप हे विरोधींचं काम आहे, ते त्यांचं काम करतील, आम्ही आमचं काम करू. काल एकनाथ शिंदेजी म्हटले की संख्याबळ कमवा आणि नंतर विरोधी पक्ष नेतेपद मिळवा. चुकीचं काय बोलले त्याच्यात? चुकीचं काय बोलले? जर त्यांची संख्याबळ कमी असेल म्हणून ते बोललेत ना. सरकार घाबरत आहे म्हणून विरोधी पक्ष नेमत नाही असं नाही, असं काय नाही. ते काय एवढं येऊन करणार आहे? आमची एवढी संख्या आहे, ते तुम्हाला कल्पना आहे किती संख्या आहे ती. धन्यवाद. कॅमेरामॅन सचिन सायांसह गजानन माटे, TV9 मराठी, नागपूर. तर अभिनेते सयाजी शिंदे हे राज ठाकरे यांच्या भेटीसाठी शिवतीर्थ या राज ठाकरे यांच्या निवासस्थानी पोहोचलेल्या तपोवनातील वृक्षतोडीच्या मुद्द्यावरून त्यांची भेट होतीये. अमेय खोपकर देखील राज ठाकरेंच्या भेटीला दाखल झालेल्या आहेत. या भेटीचा फोटो जो आहे तो सध्या समोर आलेला आहे. तपोवनमधल्या वृक्षतोडीला विरोध जो आहे तो सर्व स्तरातून केला जातोय. मनसे आक्रमक झालेली आहे, अनेक राजकीय पक्ष आक्रमक झालेले आहेत. अभिनेते सयाजी शिंदे यांनी तर तपोवनामध्ये जात त्या ठिकाणी आपली आक्रमक भूमिका जी आहे ती मांडलेली होती. वृक्षतोड केली जाऊ नये हीच भूमिका आहे आणि याच मुद्द्यावरून आता सयाजी शिंदे हे राज ठाकरे यांच्या भेटीसाठी त्यांच्या निवासस्थानी शिवतीर्थ या निवासस्थानी पोहोचलेले आहेत आणि अमेय खोपकर सुद्धा यावेळेला त्यांच्यासोबत आहेत. या भेटीचा फोटो आपण या ठिकाणी पाहताय. जवळपास अर्धा तास होऊन गेलेला आहे. सयाजी शिंदे हे मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या भेटीसाठी पोहोचलेले आहेत. राज ठाकरे यांनी देखील सोशल मीडियावरून आपली आक्रमक भूमिका जी आहे ती मांडलेली होती. सयाजी शिंदे यांनी तर स्वतः तपोवनमध्ये जात त्या ठिकाणी आपली भूमिका मांडलेली होती. वृक्षतोड केली जाऊ नये हीच आग्रही भूमिका आहे. नाशिककर त्या ठिकाणी आंदोलन करतायत. गेल्या काही दिवसांपासून हा विरोध जो आहे तो वाढतोच आहे. विरोध मावळलेला नाहीये. तर एकीकडे गिरीश महाजन म्हणतायत की एकाही झाडाला मोठ्या झाडाला हात लावला जाणार नाही, झुडपं फक्त जी आहे ती काढली जातील. असं असताना आता नेमकं काय भूमिका मांडली जाते, या भेटीमध्ये नेमकं काय घडतंय ते पाहणं महत्वाचं असेल. उद्धव ठाकरे स्वतः मुख्यमंत्री झाले आणि चिरंजीवांना कॅबिनेट मंत्री केलं असं शंभूराज देसाईंनी म्हटलेलं आहे. आदित्य ठाकरेंचं विरोधी पक्षनेते पदासाठी नाव येत असेल तर विशेष नाही असं देसाई यांनी म्हटलंय. म्हणजे हे 2019च्या महाविकास आघाडीच्या मंत्रिमंडळाच्या रचनेसारखं झालं की सरकार बनवताना माननीय उद्धव ठाकरे साहेबांनी आमच्या आमदारांच्या बैठकीत सांगितलं की तुमच्यातला शिवसैनिक मला मुख्यमंत्री करायचा आहे आणि मुख्यमंत्री पदाचं नाव आलं तेव्हा त्यांनी स्वतःचं नाव दिलं आणि ते स्वतः मुख्यमंत्री झाले. आणि एवढंच नाही तर चिरंजीवांना कॅबिनेट मंत्री केलं. त्यामुळं जर असं आदित्य ठाकरे साहेबांचं नाव विरोधी पक्ष नेतेपदाला पुढे येत असेल तर हा जो काय 2019ला सेना आमदारांना अनुभव आला तसाच अनुभव आता उभाटाच्या आमदारांना येईल. आदित्य ठाकरेंनी विरोधी पक्षनेतेपदाबाबतच्या चर्चा या फेटाळलेल्या आहेत. बातमी पेरलेली आहे, अफवांवर विश्वास ठेवू नका असं आदित्य ठाकरेंनी म्हटलंय. एका गटातून 22 आमदार जाणार असंही मी ऐकलं असं आदित्य ठाकरेंनी म्हटलंय. बिलकुल नाही, अफवांवर विश्वास ठेवू नका. तर आदित्य ठाकरे यांनी स्पष्ट केलेलं आहे की अफवांवर विश्वास ठेवू नका. विरोधी पक्षनेतेपदाबाबतच्या चर्चा या आदित्य ठाकरेंनी फेटाळलेल्या आहेत.